आठवतं ते? कोण कोण जरा सांगा बरं मला, तुम्हाला मागच्या वेळेला आपण काय काय बोललो ते आठवतंय? सांगा. कितवा लेसन सुरू आहे? असं करूया, सोपे प्रश्न, एका वाक्यात उत्तर आहे. कुठला लेसन सुरू आहे सध्या आपला? 8वा. कोणी बोला पटकन, एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये, पटपट बोला. कुठला लेसन सध्या आपण करतोय? 5वा लेसन करतोय. लक्षात आहे का? 5व्या लेसन मध्ये काय काय? वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज. आणि मला बघू द्या कोण कोण आहेत. आपले सगळे प्रथमेश, सत्यजित, सोपान नागरे, आपण मागच्या वेळेला होतात का? तुमच्यापैकी काही विद्यार्थी मला मागच्या वेळेला नवे जॉईन झालेत हे कळलं. काही मुलं वेगळ्याच नावाने जॉईन झाली आहेत, आणि म्हणजे मला त्यांची सगळ्यांची नावं नाही माहिती आहेत. बाकीचे जुने मेंबर आहेत त्या सगळ्यांना मी ओळखते. आपण 5वा धडा सुरू केला होता, आणि 5व्या धड्यामध्ये आपण केमिकल बॉन्डिंग बद्दल डिस्कस करत होतो. आपण 2 वेगवेगळ्या थिअरीज ऑलरेडी त्यात बोललोय. कोणाला काही बोलायचं का त्याबद्दल? तुम्हाला आठवत आहे का आपण काय काय बोललो होतो? आपण बोललो होतो की एखादा केमिकल बॉन्ड बनतो म्हणजे काय होतं? व्हेनेवर अ केमिकल बॉन्ड इज फॉर्म्ड, एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स? We have been studying about the atomic structure since our 8th standard. We had that very first lesson. ज्याच्यामध्ये आपण ॲटमचं स्ट्रक्चर काय ते बघितलं. Then we already have understood what was the history in which we understood, or in which we found out how the structure of atom would be. हे सगळं आपलं 8वीत झालं. In 9th standard we have understood there are types of bonds. त्यातला आयनिक बॉन्ड आपण 9वीत केला. 10th मध्ये आपल्याला कार्बनचा कोव्हॅलंट बॉन्ड पण आला. So now we know what is atomic structure, what are the bonds, types of bonds, covalent and ionic. या सगळ्याची आता आपल्याला ऑलरेडी पार्श्वभूमी आहे. नाउ वी आर डिस्कसिंग अबाउट हाऊ एक्झॅक्टली द बॉन्ड इज फॉर्म. कार्बन आला आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड बनला असं होत नाही. मग काय होतं ऍक्च्युअली त्या फील्डवर? काय होतं? आपण क्रिकेटची मॅच बघतो ना, मॅच, अच्छा इंडिया इज द विनर ऑफ द मॅच. त्या आता मध्यंतरी 2-4 दिवसापूर्वी आपल्या त्या लेडीजची जी आपली टीम आहे ना, ती जिंकली वर्ल्ड कप, फायनल मॅच जिंकली, हा रिझल्ट आहे. पण त्याच्या आधीची प्रोसेस काय होती? द मॅच. ऍक्च्युली तिकडे काय झालं, कोणाची बॅटिंग, कोणाची बॉलिंग, कोणी कॅच पकडला, कोणी कॅच सोडला, कोण बोल्ड, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती ऍक्च्युअल प्रोसेस आहे. त्याचा रिझल्ट आहे कुठेतरी टीम वॉज अ विनिंग टीम. आपण जेव्हा म्हणतो कार्बन डायऑक्साईड इज फॉर्म्ड, सो तो प्रोडक्ट आहे, पण प्रोसेस काय आहे? कार्बन, ऑक्सिजन त्यांचं झालंय काय तिकडे, म्हणून तो बॉन्ड झालाय. तर कार्बन कार्बन फिरत होतं, ऑक्सिजन ऑक्सिजन फिरत होतं, बरोबर. ह्याच्या करताच आपल्याला 4थ्या धड्यामध्ये तयार केलं होतं की ऍटमच्या स्ट्रक्चरच्या पुढे आता तुम्हाला कळलं पाहिजे की टाइप्स ऑफ शेल्स कसे असतात. SPDF जी नावं होती आपल्या पिरियॉडिक टेबल मधले, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, हे कुठून आले होते? हे आपल्याला ऑलरेडी 4th लेसन मध्ये झालंय. आणि याच्यानंतर आपण पहिली जे आहे आपला ऑक्टेट रूल, म्हणजे कोसेल लेविस अप्रोच, ऑक्टेट रूलचा आपण ऑलरेडी हॅव डिस्कस्ड इट. सेकंडली वी हॅव कम्प्लिटेड दी व्हॅलन्स बॉन्ड थेअरी, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बॉन्डिंग पेअर थेअरी. त्याचं बरंच मोठं नाव आहे, पण त्याचा अर्थ थोडक्यात तोच, व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. म्हणजेच काय की 2 प्रकारचे जेव्हा आपण आउटर मोस्ट शेलचे कन्सिडर करतो ऍटम्स, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की कसं काय बॉन्डिंग झालं. ती मागची थेअरी होती जी आपण मागच्या लेक्चरला कम्प्लीट केलेली आहे. जर ती आपण पटकन त्याचा एक ग्लान्स बघूया. हा, आणि आपण मागच्या वेळेला हे पण बघितलं होतं की व्हाय दिस ऑक्टेट थिअरी वॉज अ इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन, की ऑक्टेट थिअरीमध्ये सगळ्याचे सगळे मॉलिक्युल्स वी कॅनॉट एक्सप्लेन. देअर वर फ्यू मॉलिक्युल्स विच वी आर नॉट एक्झॅक्टली मॅचिंग विथ द थिअरी. that is just a rule ki every atom tries to get its octet either by sharing or by giving or by taking of the electrons. इथपर्यंतची गोष्ट ऑक्टेट मध्ये होती, but there are few exceptions and the rule is not explaining about it. मग what we need to have valence shell electron pair repulsion theory. ही जी थी थिअरी आहे VSEPR, ह्याच्यामध्ये आपल्याला खूप महत्वाची गोष्ट ही सांगितलेली आहे की whenever we consider an atom and we consider the structure of the atom, now we also know what are the shapes of the shells. S चा कसा आहे, P चा कसा आहे, D चा कसा आहे, F चा कसा आहे, बरोबर. S इज स्फेरिकल, P चे 3 डंबेल आहेत X, Y आणि Z ऍक्सिस वर. D चे 5 शेल आहेत XY च्या मध्ये, YZ च्या मध्ये, XZ च्या मध्ये, Y वर व्हर्टिकल आणि X स्क्वेअर आणि Y स्क्वेअरच्या मध्ये.
अशा 5 वेगवेगळ्या शेल हे आपण ऑलरेडी 4th लेसन मध्ये केलंय. आय एम जस्ट ट्राइंग टू रिकलेक्ट दॅट पॉइंट विथ धिस पॉइंट. आपण त्याला कनेक्ट करूया. आता ह्या वेगवेगळ्या शेल्स आहेत अँड एव्हरी ॲटम इज ट्राइंग टू गेट स्टेबिलिटी. पण 3 डायमेन्शन मध्ये तो ॲटम कसा असेल? तर जेव्हा इलेक्ट्रॉन्स दे आर निगेटिव्हली चार्ज्ड, व्हेन दे विल कम टुगेदर दे विल ऑब्व्हियसली रिपेल. बघा, इट इज जस्ट लाईक अस. माझा स्वभाव खूप बडबड आहे, मला खूप गप्पा मारायला आवडतात, पण मला अशी मैत्रीण हवी जी माझं ऐकून घेईल. ती पण खूप बोलतेय, मी पण खूप बोलते, कोणाला कोणाचं काही समजत नाही, असा बॉन्ड बनतो का? असा बॉन्ड स्टेबल राहील का? शी विल फाइंड अनदर फ्रेंड वेअर शी विल बी टॉकिंग अ लॉट अँड द फ्रेंड विल बी लिसनिंग टू हर. आय विल ऑल्सो फाइंड अनदर पर्सन हू विल लिसन टू मी अँड आय विल कीप ऑन टॉकिंग. म्हणजेच काय, व्हेनेवर देअर आर डिफरंट थिंग्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आर देअर इज स्टेबिलिटी. बट व्हेनेवर द सिमिलर चार्जेस कम टुगेदर देअर इज रिपल्शन. इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन जेव्हा दोघे जवळ येतात, बोथ आर निगेटिव्हली चार्ज्ड. सो व्हॉट विल हॅपन, दे विल रिपेल इच अदर. हेच ही थिअरी सांगते. आणि मग हे रिपल्शन कसं असतं? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात डेंजरस रिपल्शन असतं लोन पेअर. लोन पेअर, व्हॉट आर लोन पेअर्स? लोन पेअर्स, द नेम इटसेल्फ इज सेइंग लोन बट अ पेअर. इट्स अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इट्स अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पेअरचा अर्थ आहे दोन. दोन इलेक्ट्रॉन आहेत, त्यांनी स्वतःचा एक शेल बनवलाय आणि ते त्या ॲटमचे आता भाई आहेत. मोठे भाऊ बहीण असतात ना, दादागिरी करतात, ते जे म्हणतील तसं बाकीच्यांना फिरावं लागतं. दे आर लोन पेअर्स. त्या दोघांनी एकमेकांशी मैत्री केली, दोघं मोठे भाऊ, तर बाकी सगळ्यांना रूल करतात असं समजा. सो लोन पेअर त्यांचं रिपल्शन हे मॅक्झिमम असतं. दोन आणि दोन मोठ्या बहिणी. आता सध्या अशी कुटुंब नाही आहेत, आपण दोघंच असतो, मी माझा भाऊ, मी माझी बहीण. पण पूर्वीच्या काळी विचार करा ना, तुमचे काका मामा किंवा तुमच्या आजीच्या काळातले लोक बघा, दोन मोठ्या बहिणी सगळ्यांवर त्या म्हणतील तसं, आणि त्या दोन मोठ्या बहिणी आणि दोन मोठे भाऊ त्यांच्यातच भांडणं असायची. कारण काय, ह्यांचं पॉवर आणि त्यांचं पॉवर डिस्प्यूट. मॅम सेम तुमचा आवाज ब्रेक लोन होतोय. पेअर वरती लोन पेअर खाली असं जर असेल एखाद्या आयटम मध्ये, तर त्याचं रिपल्शन हे खूप जास्त होईल. थँक्यू फॉर टेलिंग मी दिस. मी माझं नेटवर्क तर खूप चांगलं चाललंय, माहित नाही मला का. थोडा वेळ कॅमेरा बंद करू का? मला सांग आवाज बरोबर येतोय का? टेल मी, माझा आवाज नीट येतोय का तुला? हो येतोय. आपण चेक करूया. थोडा जरा नेटवर्क हलत असतं इकडे मध्ये मध्ये. चला, एनिवेज, आता आपण बघत होतो लोन पेअर रिपल्शन बद्दल. ह्या पूर्ण थिअरीतला सगळ्यात प्राईम पॉइंट आहे. ह्याला तुम्ही हायलाइट करून ठेवा. त्याला हे एकदा आणि याच्यामध्ये आपण अँगल्स बघतोय. त्याच्या बघा, समजा हा एक सेंट्रल ॲटम आहे. खरंच स्लो आहे नेटवर्क, हे उमटतच नाही. ठीक आहे, मध्ये वेट अ सेकंड. पुस्तक असं कधी कधी होतं जेव्हा आपलं नेटवर्क अनस्टेबल असतं ना, आणि बुक शेअर करतो आणि त्यात पेन ओपन करतो, तेव्हा ते लगेच चिडतं आपल्यावरती आणि बंदच होऊन जातं स्वतःहून. म्हणलं अभ्यास नाही करायचा आहे, त्याला बंद करून परत सुरू करायचं, थोडा वेळ पेन ऑन नाही करायचा. आता कळलं आपल्याला. द प्रॉब्लेम इज ऑल ऑफ स्टार्टिंग अ पेन. जरा स्टेबल होऊ दे, त्याला उघडता येते पुन्हा. तर लोन पेअर एकमेकांना लांब ढकलतात. मग लोन पेअर बॉन्ड पेअर या शब्दाचा अर्थ आहे की ते एकमेकांमध्ये बॉन्डिंग केले. दोन बॉन्ड बाजूबाजूला असतील, त्यांचं पण रिपल्शन असतं, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, पण त्यांचं रिपल्शन हे लोन पेअर पेक्षा कमी असतं. आणि सगळ्यात कमी असतं बॉन्ड पेअर. कारण काय, ते एकसारखेच आहेत ना. जसं एकाच वर्गातले विद्यार्थी, सगळ्यांचं दुःख सेम आहे, हो की नाही? ह्याला जो सब्जेक्ट त्याला पण तोच सब्जेक्ट. ह्याचाच अर्थ काय की दे आर सिमिलर. म्हणजेच बॉन्ड पेअरचं रिपल्शन सगळ्यात कमी असतं, कारण की ते एकमेकांना ऍडजस्ट करून घेतात. थांबा, आता मी बुक ऑन करतेय, बघा तुम्हाला आता दिसेल. प्रद्युम्न तू आलास का मागच्या वेळेला?
आपण बोललो होतो, मला तुझं नाव लक्षात आहे म्हणून. आणि काही बोलायचं नसेल तर प्लीज चितला आवाज कुठे आलो आपण. अच्छा, हा 6वा धडा जो आहे ना, 7व्या धड्यापासून आपली मज्जाच मज्जा आहे ना. खूप सोपे सोपे धडे पुढचे ते, दॅट ऑल इज व्हेरी इझी. ते आपलं फटाफट होऊन जाईल. देयर इज नो टेन्शन. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या मागच्या वेळेला, की हे स्ट्रक्चर कसं असतं 3 डायमेन्शनली. स्क्वेअर पिरामिड असेल, टी शेप असेल, सी सॉ असेल. जिकडे जिकडे बॉन्ड पेअर येईल किंवा जिकडे जिकडे लोन पेअर येईल तिकडे तिकडे बघा 1 or more लॉंग पेअर नाही येते, लोन पेअर असलं पाहिजे तिथे. तर जिकडे अशी असते तिथे काय होतं, तो बॉन्ड जो आहे तो बदलतो आणि आपला जो मॉलिक्युल आहे त्याचं स्ट्रक्चर बदलतं. हे सांगते व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी that we already have completed last time. But now that is not पर्यंत गोष्ट संपत नाही. त्या फक्त 3 डायमेन्शनल स्टेज मध्ये आपला ऍटम मॉलिक्यूल कसा असेल हे सांगण्याकरता ती ठीक आहे काम करते. पण द ऍक्च्युअल बॉन्डिंग आपल्याला सांगते व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी कसं काय ते बघा. जरा समजून घेऊया. इन ऑर्डर टू एक्सप्लेन द कोव्हॅलेंट बॉन्डिंग हिटलर अँड लंडन. आता तुम्ही म्हणाल हिटलर हा तो हिटलर आहे का जर्मनीचा? नाही. लंडन म्हणजे लंडन शहर आहे का? नाही. ही त्या दोघांची balance of wave mechanics and this theory was further extended by Pauling and Slater. आता ही थेअरी काय आहे बघा. कोणतरी ती घेतलं. पॉस्च्युलेट या शब्दाचा अर्थ आहे ॲझम्पशन्स आणि त्याच्यावर आपण स्वतःची काही थेअरी म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण सोपं उदाहरण घेऊया. हे कसं करतात हा, म्हणजे तुम्हाला पण एखाद्या गोष्टीचा रिसर्च करायचा असेल तर तुम्ही तुमचे पॉस्च्युलेट मांडू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑब्झर्व करताय, सरळ सरळ आपण सोपं एक्झाम्पल घेऊया. आपल्या क्लासमध्ये आपण ऑब्झर्व करतोय की द टेंडन्सी ऑफ द स्टुडंट्स टू डू प्रॅक्टिकल्स इन फिजिक्स लॅब और केमिस्ट्री लॅब और बायोलॉजी लॅब. बरोबर, तुमच्या कॉलेजमधला हा प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यावर थोडासा रिसर्च करताय की कुठल्या मुलांना कुठल्या लॅबमध्ये जास्त अभ्यास करायला आवडतो. जे काही तुमचे जनरल ऑब्झर्वेशन्स असतील महिन्याभरातले 2 महिन्यातले कॉलेज सुरू झाल्यापासून, त्याच्यावर तुम्ही तुमचे पॉस्च्युलेट्स मांडाल. व्हॉट द पॉस्च्युलेट्स वुड बी? मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स, आता हे माझं आहे, मला नाही माहिती तुम्हाला काय दिसलं, माझ्या कॉलेजमधलं मला असं दिसलं होतं. मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स वेर इंटरेस्टेड टू डू बायोलॉजी प्रॅक्टिकल्स. Majority of the students were finding difficult physics practicals. There was lot of confusion to understand the chemistry practicals. करायचं काय, कशात काय टाकायचं, हे काय ते काय, atomic structure, molecular formula, nothing we know, but still we are doing practicals. So these are my postulates of my theory. बरोबर, 11वीच्या मुलांना प्रॅक्टिकल करताना आलेल्या प्रॉब्लेम्स वरती मी माझी थिअरी मांडते. सो हे माझे पॉस्च्युलेट्स असू शकतात. असेच या व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीमध्ये या दोघांनी काय सांगितले? अ कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म व्हेन दी हाफ filled valence orbital of one atom overlaps with the half filled valence orbital of another atom. हा आहे X. X आणि Y कोण आहेत? कोणतेही 2 ऍटम आहेत. हा त्याचा एक अनपेअर्ड शेल. आता ह्याच्यामध्ये काय बघा, हाफ फील्ड व्हॅलेन्स ऑर्बिटल हा या एक्सचा हाफ फील्ड व्हॅलेन्स ऑर्बिटल आहे, हा या वायचा हाफ फील्ड व्हॅलेन्स. दोघं एकमेकांना ओव्हरलॅप करतील म्हणजे एकमेकांच्या वर खाली एकमेकांना स्टेबल. आता जरा लेट मी ऑन माय कॅमेरा, अदरवाइज आय कांट एक्सप्लेन यू दिस ओव्हरलॅपिंग पार्ट. लिसन, सिम्पल, इट्स जस्ट लाईक दिस. ओव्हरलॅप करणं म्हणजे एका गोष्टीवर दुसरी गोष्ट आणणं. सिम्पल वे मध्ये हे समजा ही एक वस्तू आहे माझ्याकडे आणि ही दुसरी वस्तू आहे.
हा एक्स मॉलिक्यूल, हा वाय मॉलिक्यूल. जस्ट ॲज्युम दिस आर टू डिफरंट मॉलिक्युल्स. दिसतात का तुम्हाला? त्या काही सेमच ॲटम सिलेक्ट करतात असं नाही. ह्या ॲटमचा आउटर मोस्ट शेल विथ वन अनपेअर्ड ऑर्बिटल आणि या ॲटमचा व्हॅलेन्स शेल विथ अनपेअर्ड ऑर्बिटल हे एकमेकांना ओव्हरलॅप करतील. दे विल अरेंज देमसेल्व्स इन सच अ वे, याचा अर्धा मिळून झाला पूर्ण. हे मी ॲटम ओव्हरलॅप केले बिकॉज आय कांट शो यू द ऑर्बिटल्स हिअर. हे ॲज्युम करतोय आपण की इथे एक अशी पाकळी आहे आणि इथे एक अशी पाकळी आहे, आणि त्या पाकळ्या अर्ध्या अर्ध्या भरलेल्या आहेत, तर त्या एकमेकांना अशा अरेंज करतील की त्या एकमेकांच्या ओव्हरलॅपिंग कंडिशन मध्ये येतील, वर खाली येतील. त्याच्यामुळे काय होईल? सिंपल बघा, ऑर्बिटल हे काय overlap with each other, they are actually increasing the possibility of finding the electrons there. एकाचा हा इलेक्ट्रॉन, एकाचा हा इलेक्ट्रॉन, दे शेअरिंग द प्लेस. मी असा आहे आणि हा असा आहे, पण आम्ही जेव्हा आमची जागा एक्सचेंज केली, एकमेकांना असं अरेंज केलं की आमचे इलेक्ट्रॉन एकमेकांना ओव्हरलॅप झाले, तर आमचं पेअर कम्प्लीट झालं. म्हणजे वी आर डुईंग अ पेअरिंग, म्हणजे ह्याचं आणि ह्याचं कोव्हॅलेंट बॉन्डिंग झालं. असा हा फर्स्ट पॉस्ट्युलेट. रिक्वायरमेंट काय आहे की दोघांकडेही अर्धे अर्धे भरलेले ऑर्बिटल पाहिजे. जसं सोपं एक्झाम्पल, 11वीला केमिस्ट्रीला किंवा 11वीला सायन्सला ऍडमिशन घ्यायचा क्रायटेरिया काय आहे? तुम्हाला 10वीला एवढे एवढे टक्के मिळायला पाहिजे, हा क्रायटेरिया आहे की नाही? मग ज्याला बॉन्ड बनवायचा आहे त्याचा क्रायटेरिया काय पाहिजे? एक तर पहिली गोष्ट, त्याला गरज पाहिजे. गरज केव्हा असेल? जेव्हा त्यांचे ऑर्बिटल्स अर्धे अर्धे भरलेले असतील. इफ दे आर नॉट फील्ड, म्हणजे जसं की लोन पेअर आहे, तर लोन पेअर तो ऑलरेडी भरलेली आहे ना, ती कशाला कोणाला ओव्हरलॅप करायला जाईल? कोण ओव्हरलॅप करेल? ज्याला गरज आहे. गरज कोणाला आहे? जो हाफ फील्ड आहे. बिकॉज ऑल द शेल्स वॉन्ट टू कम्प्लीट देअर अप अँड डाऊन स्पिन. माहितीये ना, स्पिन क्वांटम नंबर प्लस आणि मायनस, ते बरोबर बॅलन्स व्हायला पाहिजे. हा पहिला मुद्दा. द इलेक्ट्रॉन्स इन द हाफ फील्ड बॅलन्स ऑर्बिटल्स मस्ट हॅव अपोजिट स्पिन्स. आता हे पण कसं आहे, आपण आताच बोललो की नाही, अप स्पिन डाऊन स्पिन. स्पिन म्हणजे काय बघा, हा एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरतोय आणि दुसरा एक इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज फिरतोय. अशा कंडिशन मध्येच ते एकमेकांना असा आणि असा डान्स करणारे लोक असतात ना, ते कमी जागेमध्ये एकमेकांना ऍडजस्ट करतात. चला मी तुम्हाला एक वियर्ड एक्झाम्पल देते. तुमच्यापैकी किती लोक, आता नाऊ कमॉन गाईज, तुम्ही 11वीत आहात, तुम्हाला बायोलॉजी आहे आणि बायोलॉजीमध्ये तुम्हाला भरपूर काही असेल. सो लेट अस टॉक अबाउट दिस टॉपिक बिकॉज इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड. तुम्हाला माहितीये का की एखाद्या प्रेग्नंट लेडीच्या पोटामध्ये जुळी मुलं कशी असतात, तुम्ही कधी बघितली आहेत का? किंवा तुम्ही त्याचे फोटो तरी बघितले असेल, कसले तरी व्हिडिओ फोटो युट्यूबवरती असं काही काही मजेशीर पण येत असतं, काही इन्फॉर्मेटिव्ह पण येत असतं. तुम्ही असं काही बघितलंय का? पटकन अनम्यूट करा आणि मला सांगा, जुळी मुलं कशी प्लेस्ड असतात? टेल मी. दोघांची डोकी वर असतात का? हॅलो, आम्हाला काय माहिती, आमचा काही तो विषय नाहीये, आम्हाला काही तर झालेलं नाहीये, असं काय तुमचं उत्तर असेल तर ते पण सांगू शकता. तर बिंदास सांगा, तुम्हाला काय वाटतंय? जरा विचार करा. दोन जुळी बाळ आहेत, त्यांच्या आईच्या पोटात आहेत, तर ते कसे एकमेकांबरोबर राहत असतील पोटामध्ये? असे राहत असेल का दोघांची डोकीवर पाय खाली? नो मॅम, उलटे सुलटे. परफेक्ट. कोणी सांगितलं उत्तर? प्रथमेश का? येस मॅम. हॅलो, उत्तर कोणी सांगितलं? प्रथमेश, तू नेहमी असं सस्पेन्स काय क्रिएट करतोय? पटापट बोलायचं. हो, मी सांगितलं. करेक्ट. हा, त्याने बरोबर सांगितलं. एकाच डोकं डोकं खाली, अशा कंडिशन मध्ये ते बरोबर फिट होतात आणि ते स्टेबल राहतात. जागा पुरवतात थोडक्यात. सेम इलेक्ट्रॉन्स आहे. आपण जसं जसं वागतो की नाही, नॅचरली करतो आपण हे सगळं. इलेक्ट्रॉन्स पण हे सगळं नॅचरलीच करतात. सी नेचर इज नथिंग एल्स बट बी. जी आपली टेंडन्सी, सेम द टेंडन्सी ऑफ द नेचर. नॅचरल मायनस स्पिन्स म्हणतो, बरोबर? ह्याचा अर्थ काय की दे मस्ट हॅव अपोजिट स्पिन्स. नसेल तर काय करायचं? पोझिशन बदलायची. आपण असं उभं असलो आणि एकत्र जायचं असलं तर जागा नाही होणार आपल्याला, मग आपण ऍडजस्ट करतो ना. बसमध्ये पण बघा ना, आपण जेव्हा उभे असतो लटकत खटकत, पूर्ण बस भरलेली असते, तरी पुढच्या स्टॉपवर लोक घुसतातच. कुठे जातात?
बरोबर गर्दीचा भाग होतात, कारण पुढचे लोक ऍडजस्ट करतात. लाईकवाईज जर स्पिन अपोजिट नाहीये तर ऍडजस्ट द ऍटम हॅज टू ऍडजस्ट इट सेल्फ, चेंज इट्स पोझिशन, वर खाली करा, उलट सुलट वा. 3D मध्ये कसंही करू शकतात ना ते, आणि मग त्यांच्या अपोजिट स्पिन्स व्हायला पाहिजे तरच ते ओव्हरलॅप होऊन बॉन्ड बनवतील. नाही तर हा पण पॉझिटिव्ह हा पण पॉझिटिव्ह, परत तेच होईल. During bond formation, the half-filled orbitals overlap and the opposite spins of the electrons get neutralized. आपण आता जे बोललोय तेच आहे. एक अप आहे आणि एक डाऊन आहे, म्हणजेच ते एकमेकांना न्यूट्रल झिरो करतात. करेक्ट. स्पिन्स पण एकमेकांना झिरो करतात. दे आर स्टेबिलायझिंग इच अदर. सो दॅट इज द स्टेबल पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स. द इन्क्रीज्ड electron density increases the nuclear repulsion and energy is released during the overlapping of the orbitals. हा काय खाऊचा गेम आहे का? अरे साधा आपण आपला बेंच शेअर करताना एकमेकांना आधी 10 वेळा विचारतो, माझी जागा आहे तिकडे सरक. घरामध्ये पण बघा, आपण जिकडे झोपतो तिथे कोणी झोपलं तर आपल्याला राग येतो, चल जा तिकडे, तिथे मी झोपतो. ह्याला तर इलेक्ट्रॉनला आपली शेल शेअर करायची, मग तो सुखी करेल का? ठीक आहे ना. अपोजिट स्पिन वाला आला, दुसऱ्या ऍटमचा इलेक्ट्रॉन आला, आपल्या रूम मध्ये आला, पण the increased electron density decreases the nuclear repulsion and energy is released during the overlapping of the orbitals. हे करताना त्या ऍटमला स्वतःची एनर्जी वाया घालवावी लागते. आता असे अज्युम करा की आपलं घर आहे, आपलं न्यूक्लियस म्हणजे आपले आई बाबा आहेत. ते आपल्याला सांगत असतात ना, आपल्या घरी पाहुणे आले पाहिजे त्यांना तुमच्या लक्षात राहील. सांगा, आपल्या घरी पाहुणे आले, त्यांना आपली रूम द्यायला सांगितले, आपण सुखासुखी देतो का? मला तुम्हाला आवडतं मी येऊन राहीन बरं का. याचा अर्थ असं आहे की तुम्हाला आवडतं तुमच्या घरी कोणी आलेलं, तुमची रूम शेअर केलेली. Yes, ma'am. I don't know, sir. टक आवाज येतोय माईक वर. कोण आहे? टायपिंग असं वाटतं. जाऊ दे, लिव्ह इट. तर एनर्जी वाया घालवावी लागते. अरे दे त्याला, तुझ्या रूम मध्ये काय, ठीक आहे जाऊ दे, असं म्हणून आपल्या आई वडील त्यांची एनर्जी खर्च करतात आपल्यावर. कधी कधी पैसे पण खर्च करतात. जाऊ दे, तो थोडे दिवस राहील, मग तो जाणारच आहे. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय, नीट येत नाही क्लिअर. करेक्ट. अरे तू आपल्या आई बाबा आपल्या राहू दे त्यांना असं म्हणता म्हणता कधी कधी ते लोक आपल्याच रूम मध्ये राहतात. ते कधी कधी आवाज ना ब्रेक हो रही है बहुत ज्यादा. काय अभ्यासासाठी असतात. स्वतःचं घर सोडून द्यायला कोणाला आवडत नाही बरं का. या इलेक्ट्रॉनला पण स्वतःच घर सोडून दुसरीकडे यायला वाईट नाही का वाटणार, पण त्याला बिचाराला स्टेबिलिटी पाहिजे आणि दुसऱ्याला स्टेबिलिटी द्यायची. ओ माय गॉड, ह्याच्यामध्ये लग्न
येतोय? येस मॅम. ओके, ग्रेट. मी माझा कॅमेरा ऑन नाही करत. आय थिंक काहीतरी खूप सॉलिड इश्यू आहे आणि मी आपोआप लेफ्ट झाले मीटिंग मधनं. ते मला एक्झिटचं बटनही दिसेना, आपोआपच गेले. जाऊ दे, कॅमेरा बंद ठेवूया. अभ्यास होण्याशी मतलब आहे सध्या. चलो, मी स्क्रीन शेअर करते, दिसते का मला सांगा? बुक दिसते? येस मॅम. हो मॅम दिसतीये. गुड. आपला पहिला पॉस्ट्युलेट झाला, दुसरा झाला आणि तिसरा पण झाला. द ॲटम हॅज टू गिव्ह द एनर्जी. असं जे ओव्हरलॅपिंग आहे ते होण्याकरता ॲटमला स्वतःहून कष्ट करावे लागतात आणि जी एनर्जी रिलीज होते त्याच्यानंतरच ऑर्बिटल ओव्हरलॅप करतात. डिक्रीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढणार ना. ज्या एका शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन होतं तिकडे आता 2 आले. 2 आले म्हणजे गर्दी झाली, म्हणजेच काय झालं? डेन्सिटी वाढली. Greater the extent of overlap, stronger is the bond formed. However, complete overlap of orbitals does not take place due to internuclear repulsion. ही तर अशी एक गोष्ट आहे ना की तुम्ही कधीच ही गोष्ट काय बरं म्हणतात, इग्नोर करू नाही शकत. बघा, मी तुम्हाला इकडे उदाहरण देतो ते लग्नाचं. तुम्ही म्हणाल काय म्हणताय तुम्ही? आता ऐका, तुम्हाला मी मज्जा सांगते. लेट अस मेक इट अ फनी थिंग टू रिमेंबर. आपण म्हणत होतो की एक लोन म्हणजे एक पेअर आहे आणि ही दुसरी पेअर आहे आणि रॅपिंग करायचे कारण त्यांना स्टेबिलिटी पाहिजे. हे सगळं चाललंय स्टेबिलिटी करा. तर कुठली पण मुलगी स्वतःचं घर सोडून एखाद्या मुलाशी लग्न करून तिकडे का जाते? दोघांना स्टेबल व्हायचं असतं, करेक्ट की नाही? आता तुम्ही किती काय म्हणा, दोघं इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन मध्ये परत ते स्वभाव, जसं आता मगाशी मी म्हटलं, माझा आणि माझ्या मैत्रिणीचा स्वभाव वेगळा पाहिजे तरच तिची आणि माझी मैत्री टिकू शकते, बरोबर? सेम तसंच आहे ना, अपोजिट स्पिन. आणि बघा तुम्ही तुमच्या आजूबाजूला यू फाइंड आउट द कपल्स अराउंड यू, सगळे असेच असतात. एकाचं तोंड पूर्वेकडे, एकाचं पश्चिमेकडे. हे नॅचरल आहे आणि हे असं असलं तर स्टेबल असतं मोस्ट ऑफ द टाइम्स. आणि स्पेशली इन इंडियन मॅरेजेस यू विल फाइंड इट एव्हरीवेअर. प्रत्येकाच्या घरामध्ये असे लोक असतातच. पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप, स्ट्रॉंगर इज द बॉन्ड फॉर्म्ड. एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही एकमेकांच्या बरोबर, मराठीमध्ये त्याला एक खूप चांगला शब्द आहे सामायिक करणं. एकमेकांबरोबर एखादी गोष्ट शेअर करणं. बघा, आता आपण असं एक्झाम्पल घेऊया. आपल्या वर्गामध्ये आपले 5-6 मित्रमैत्रिणी आहेत. सगळ्यांबरोबरची आपली मैत्री चांगली आहे का? नाहीये. त्याच लोकांबरोबरची आहे ज्यांच्याबरोबर आपल्या विचारांचं ओव्हरलॅपिंग होतंय. जितकं जास्त ओव्हरलॅप तितके तुम्ही गप्पा माराल त्यांच्याशी, बरोबर ना? ज्या लोकांशी तुमचं पटतच नाही तुम्ही त्यांच्याकडे का जाल? म्हणजेच हा बॉन्ड का तुटतो? ओव्हरलॅपिंग इज नॉट सफिशियंट. बॉन्ड तर बनलाय पण तुटला. आजकाल खूप सारे लव्ह मॅरेजेस का तुटतात? सेमच आहे ना, सुरुवातीला अट्रॅक्शन, मग बॉन्ड आणि मग नंतर ब्रेकअप. आणि ब्रेकअप आफ्टर मॅरेज इज सच अ डेंजरस थिंग. मग असं का होतं? ओव्हरलॅप इज नॉट स्ट्रॉंगर. तरी सुद्धा कम्प्लीट ओव्हरलॅप इज नॉट पॉसिबल. कुठल्या पण 2 माणसांमध्ये परफेक्ट मॅरेज होऊ नाही शकत. का विचारा? अरे याची फॅमिली त्याची फॅमिली असेल ना, दोघांचे न्यूक्लियस, तुझे आई बाबा, माझे आई बाबा, माझे आई बाबा, तुझे आई बाबा. असा हॉट टॉपिक आहे ना भांडायचा, की त्याच्यामुळे रिपल्शन होतच. म्हणजेच न्यूक्लियस कोण आहे? दोघांची. न्यूक्लियसच्या बाहेर कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन पेअरिंग करतात. ते बिचारे ऑलरेडी निगेटिव्ह आहेत. त्यांनी एकमेकांना स्टेबल करण्याकरता स्वतःचे स्पिन बिन उलटे पुलटे करून घेतले, ऍडजस्टमेंट करायला तयार झाले आयुष्यामध्ये. तरी पण राहून राहून हा मुद्दा येतोच. तुझ्या आईने मला हे नाही दिलं किंवा तुझ्या आईने मला काय नाही दिला. अशा गोष्टी का होतात? बिकॉज इंटर न्यूक्लियर then can form more than one bond. बरं, आता हे मस्त आहे. If an atom possesses more than one unpaired electron, then it can form more than. मध्ये आहे आपण कार्बन कार्बनचे डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अशा गोष्टी बघितल्या होत्या, राईट? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सच्या बाबतीमध्ये आपण बघितलं होतं. जेव्हा कार्बन आणि कार्बन दोघंही सेमच ऍटम्स म्हणजे एकाच एलिमेंटचे 2 सेम ऍटम आहेत, दे आर शेअरिंग सेम 1 1 1 1 म्हणजे सिंगल पेअर आणि सिंगल पेअर असे 2दा
आपल्याच जुळ्या भावांबरोबर आपल्या रूम शेअर करून घेतात, तो डबल बॉन्ड होतो. करेक्ट की? अशा डबल बॉन्ड मध्ये काय आहे, इफ अन ॲटम पोजेसेस मोर दॅन वन अनपेड इलेक्ट्रॉन, एकाहून जास्त अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ना, मग तो डबल बॉन्ड करू शकतो. सो नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म्ड विल बी इक्वल टू नंबर ऑफ हाफ फील्ड ऑर्बिटल्स. अरे हा जो मुद्दा आहे ना, ह्याला चांगला हायलाइट करून टाका तुम्ही. किती बॉन्ड बनतायत, द नंबर ऑफ बॉन्ड्स इज इक्वल टू नंबर ऑफ अर्ध्या भरलेल्या तुमच्या पिशव्यात तितक्या तुमच्या शॉपिंगची शक्यता जास्त आहे, असं समजा तुम्ही. बघा, अर्धी भरलेली पिशवीचा अर्थ काय, एवढ्या सगळ्या पिशवीमध्ये तुम्ही सामान भरू शकता की नाही, तेवढे बॉन्ड होणार आहेत त्याचे. हाफ फील्ड म्हणजे अर्ध भरलेलं. द डिस्टन्स ॲट विच द अट्रॅक्टिव्ह and repulsive forces balance each other is the equilibrium distance between the nuclei. आता आपल्याला काय बघायचं, डिस्टन्स ॲट विच द अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस बॅलन्स इच अदर. अट्रॅक्ट पण करतात, रिपल्स पण, कारण त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे, कारण त्यांना बॉन्ड बनवायचा आहे, पण त्यांच्यामध्ये रिपल्शन पण आहे. तर हे जे अट्रॅक्शन रिपल्शन ह्या दोन्ही फोर्सेसना त्यांना बॅलन्स करायचं आहे, त्याच्यामुळे एक स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये ते येतात. At this distance, the total energy of the bonded atom is minimum and stability is maximum. स्वतःला तुम्ही असं स्टेबल ठेवा की तुम्हाला रिपल्शन पण नाही, अट्रॅक्शन पण नाही. फॉर एक्झाम्पल, आता बघा, आता मी परत उदाहरण आहे तुम्हाला एखाद्या मॅरिड मुलीचं. ती सासरच्या घरी जाऊन अशी स्टेबल होते की ती तिच्या माहेरच्या लोकांशी पण बोलू शकते आणि सासरच्या लोकांशी पण बोलू शकते, बरोबर की नाही? म्हणजेच बोथ द फॅमिली शी कॅन ऍडजस्ट. आणि हळूहळू तिच्या नवऱ्याला पण कळत हे असंच होणार आहे. मग तो पण हळूहळू त्याच्या पण बोलू शकतो. आपली असते लोकांची कशी आपल्याला काय माहिती, हे जसं त्याला प्रॉब्लेम येतोच. सो हे कसं होतं, हे अट्रॅक्शन रिपल्शन एकमेकांना बॅलन्स केल्यावरच होतं. नाव इलेक्ट्रॉन्स विच आर, आणि हा त्याच्यामध्ये चुका होतात, भांडणं होतात, आणि ही ट्रायल एरर आहे. जसं आपल्यासाठी सेम इज ऑफ दी केस ऑफ दी इलेक्ट्रॉन्स, त्यांचे पण चुका होतात, भांडणं होतात, रिपल्शन अट्रॅक्शन बॉन्ड तुटायची वेळ येते, तरी पण त्यांचे बॉन्ड स्टेबल राहू शकतात. इलेक्ट्रॉन्स विच आर पेअर्ड इन दी व्हॅल्यू कॅनॉट पार्टिसिपेट इन दी बॉन्ड. बघा, एक बंद करा कधी कोणाचा ऑन आहे. इलेक्ट्रॉन्स विच आर पेअर्ड इन द व्हॅलन्स शेल कॅनॉट पार्टिसिपेट इन द बॉन्ड फॉर्मेशन. संबंधच काय आहे, दे आर ऑलरेडी पेअर्ड. जर तुमची पिशवी ऑलरेडी भरली तर तुम्ही आणखी वरनं कांदे बटाटे का टाकताय, फाटतील ना ते. तुम्हाला गरजच नाहीये, तुम्ही तुमचं लोन पेअर मध्ये बसा. However, in an atom, if there is one or more vacant orbitals present, participate रूम आहे जी छोट्या मुलांची रूम आहे, म्हणजे मुलांची रूम आहे. मुलांची एक रूम असते की नाही, तिथे अभ्यासाचं सामान असतं, खेळायचं सामान असतं, आणि तिकडेच ते झोपतात, अशी ती मुलांची बेडरूम आहे. पण त्यांच्या घरामध्ये आणखी गेस्ट रूम. आता ह्या एनर्जी डिफरन्स सिमिलर, एकाच घरातल्या दोन रूम आहेत ना, सो ही कॅन मूव्ह टू द अदर रूम. म्हणजेच जे काही तुमचे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते जनरली कशातच भाग घेत नाहीत, पण इच्छा झाली आणि एखादी रूम मोकळी मिळाली तर ते एकमेकांना सोडून दुसऱ्या रूम मध्ये जाऊ शकतात. हे कधी होईल, तशी एनर्जी त्या ऍटमला मिळाली आणि त्या दोन ऑर्बिटल्स मधली एनर्जी सिमिलर असली. सिमिलर, स्टडी रूम वेगळी आहे, बेडरूम वेगळे आहे, तरी पण ही कॅन मूव्ह टू द स्टडी रूम और ही कॅन मूव्ह टू द गेस्ट रूम, डिपेंड्स. ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन द एस orbital which is spherical can overlap in any direction. Overlap only space and overlap only if these directions match. बरोबर ना? आपण बघितलं होतं एस हा पूर्ण सर्कल असतो, पी चे 3 असतात. असा, अरे यार खूपच घाण येतंय हे, पण ठीक आहे, आपण मागच्या धड्यामध्ये केलेले एक्स वाय झेड पी चे आपल्याला माहिती आहे. जेव्हा ते एकमेकांवरती ओव्हरलॅप होतात तेव्हाच ते एकमेकांशी बॉन्ड करू शकतात. सो एस ऑर्बिटलचं बॉन्डिंग पण होतं, पी ऑर्बिटलचं पण होतं, डी चं पण होतं आणि एफ चं पण होतं. म्हणजेच वेगळ्या वेगळ्या ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅपिंग होईल
आणि वेगळे वेगळे बॉन्ड्स फॉर्म होतील. दिस इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड. हे झाले आपले पॉस्ट्युलेट 7 आहेत आणि सगळ्याचे सगळे महत्वाचे आहेत. एकाहून एक मुद्देत की नाही मला सांगा बरं. त्याच्या आधी मला जरा सांगा, आता मी तुम्हाला जी काही उदाहरणं दिली ती तुम्हाला जरा समजली का? तुम्हाला टेन्शन नाही ना आलं आयुष्यात? काय माहिती आम्हाला कशाला केमिस्ट्री बरोबर लग्न बिग्न मैत्री बित्री काय काय सांगतायत. आपल्याच घरातले पाहुणे कुठून कुठे गेले असं वाटतंय का तुम्हाला? का म्हणून तुम्ही मला जे काय वाटतं खरे खरे सांगू शकता बरं का. मग सगळे माझ्याशी खरं बोलतात, त्याच्यामुळे तुम्ही पण बिंदास बोला. तसे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची आपली नवी नवी ओळख आहे, त्याच्यामुळे असं वाटू शकतं कसं बोलू काय बोलू, पण आपल्या लेक्चरला सगळ्यांची सगळी उत्तरं बरोबर असतात. तर बिनधास्त बोला. आपण जी उदाहरणं घेतली ती तुम्हाला समजली का? येस मॅम. आणि तुम्हाला विचित्र वाटली का? खरं येस सांगायचं. मॅम. मुलींनो बघा तो किती प्रामाणिक आहे. त्याची आणि माझी जुनी मैत्री आहे, बाकी सगळ्यांनी पण सांगायला हरकत नाहीये. मुलींनो स्पेशली गर्ल्स, तुम्हाला विचित्र वाटलं तर काय सांगतायत हे, असं कुठे असतं का केमिस्ट्री? येस मॅम, तुमचे एक्झाम्पल थोडे स्ट्रेंज होते पण समजायला चांगले होते. सोपे होते. तुम्ही हे असं पाठ केलं ना, हे तुम्हाला आय टेल यू, मी पण केमिस्ट्रीचा, मी MSc केमिस्ट्री आहे मुलांनो. मी केमिस्ट्रीमध्ये MSc पर्यंत अभ्यास केलेला आहे आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा हा अभ्यास केला, आमच्या हे डोक्यावरून चाललं होतं की हे काय चाललंय, कशा करता. 10वी पर्यंतचा आपला अभ्यास खूप सोपा आहे. मी तुमच्या डोक्यात ह्या गोष्टी जाव्या म्हणून तुम्हाला अशी उदाहरणं देते जी तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघता. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये मी जे सांगते ते खरं असेलच असं नाहीये. आय एम जस्ट टेलिंग यू इन दी फनी वे की हे असं लक्षात ठेवलं तर कदाचित तुम्हाला हे पॉस्ट्युलेट लक्षात राहतील. शब्द तर आपल्याला सायन्सचे वापरायचे. तुम्ही इथं लिहून असं लिहून नाही येऊ शकत ना पेपरमध्ये. जेव्हा एक मुलगी तिचं घर सोडून जाते तेव्हा तिला कसा प्रॉब्लेम येतो. इंटरन्यूक्लिअर रिपल्शन इज रिपल्शन ऑफ फॅमिलीज. इट इज नॉट लाईक दॅट. आय एम नॉट टेलिंग यू टू कन्फ्यूज यू, बट आय एम टेलिंग यू टू अंडरस्टँड की असं होतं. आणि असं का होतं त्याचं कारण पुन्हा तेच सांगते. जसं आपण तसंच आपलं केमिस्ट्री. ठीक आहे ना. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जसं आपण वागतो सेम तसंच ऍटम्स मॉलिक्युल्स वागतात. इंटरॅक्टिंग फोर्सेस ड्युरिंग कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन. आता कोणते कोणते फोर्सेस असतात? By now we have understood that a covalent bond is formed by the overlap of two half-filled atomic orbitals, and the bonded atoms are stable than the free atoms, and the energy of the bonded atoms is less than that of the free atoms. बघा, फ्री ॲटमची एनर्जी, बॉन्डेड ॲटमची एनर्जी आता जरा कम्पेअर करूया पुन्हा एकदा. We have to understand covalent bond is formed by overlap of two half-filled atomic orbitals. आपण असं म्हणूया covalent bond is marriage. It is done by overlap of two half-filled atomic orbitals. A girl and a boy, two half-filled atomic orbitals आहेत ते. They are bonded and are stable. ठीक आहे ना. फ्री ॲटम होते त्याच्यापेक्षा तर ते आता स्टेबल झालेत की नाही असं म्हणतात बरं का. And the energy of the bonded atoms is less than that of the free atoms. Energy of the bonded atoms is less than that of the free atoms. विचार करा. लग्नापूर्वीचे तुमचे ताई दादा, मावशी काका, लग्नानंतरचे तुमचे ताई दादा, मावशी काका, सुरुवातीला ते किती एनर्जेटिक असतात, उत्साही असतात, हे करू ते करू ते करू. लग्न झाल्यानंतर बिचारे त्यांच्या व्यापात अडकलेले असतात. सी, बॉन्ड बनवणं इज अ जबाबदारी. जसं हा बॉन्ड, अरे बघा ना, इट्स अ बॉन्ड. बॉन्ड ऑफ पीपल इज सिमिलर टू बॉन्ड ऑफ ॲटम्स. नुसतंच बॉन्डिंग केलंय म्हणजे स्टेबल झालं असं नसतं, त्याच्यामागे 100 गोष्टी असतात. तो बॉन्ड टिकवायचा असतो, त्याच्याकरता कॉम्प्रोमाइज करायला लागतील, समजूतदारीने वागावं लागेल. आता हे मी तुम्हाला का सांगते बघा, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे HCl. ह्याच्यामध्ये आहे क्लोरीन. तुम्ही लोकांनी कबीर सिंग बघितलाय का? कमॉन, तुम्ही लोकांनी ॲनिमल मूवी बघितलाय का? तुम्ही पिक्चर बघितलाय का हे विचारते. नाही बघितलाय? 10वीच्या सुट्टीत पण नाही बघितलं तुम्ही ॲनिमल? इतका बकवास पिक्चर बघितला नाही तुम्ही? फेमस No, ma'am. बर. असा कुठला पिक्चर तुम्ही बघितला असेल मला नाही माहिती, जाऊ द्या. पण तो कबीर सिंग आणि ॲनिमल ह्या सगळ्या मूवीज हे का बरं चर्चेत आलेले पिक्चर होते? त्याच्यामध्ये एक जो त्यातला म्हणजे
समजा एक गर्ल आणि एक बॉय, त्यातला जो बॉय तो खूपच एकदम असा काय म्हणतो आपण डॉमिनेटिंग होता, म्हणजे खूप मारामारी करेल, दादागिरी करेल, मी जे म्हणेन तेच बरोबर असा होता. जसा क्लोरीन आहे, क्लोरीन इज व्हेरी डेंजरस. क्लोरीन बरोबर हायड्रोजनने बॉन्ड केलाय. हायड्रोजन गरीब बिचारा समजूतदार. अशा विचित्र लोकांबरोबर संसार करणं सोपं आहे का मला सांगा? हायड्रोजनकडे स्वतःच काहीच उरलं नाहीये. तू जो बोलेगा वो सही भाई, तेरे को जो लगता वो सही, असं चाललंय यांचं. विचार करा, हा क्लोरीन ह्याचा इलेक्ट्रॉन खेचून घेतो स्वतःकडे. हायड्रोजनचं त्याच्याबरोबर बॉन्डिंग आहे, इट्स अ कोव्हॅलंट बॉन्ड, बट त्याच्यामध्ये हायड्रोजनला काही सेच नाहीये, तो फक्त आहे त्याच्याबरोबर. सगळं ठरवतोय कोण? क्लोरीन. द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आर हॅलोजन्स. समजलं का? म्हणजे बॉन्ड टिकवण्याकरता काही ऍडजस्टमेंट आहेत. मग हा हायड्रोजन सुखी असेल का? विचार करा. तर अशा पद्धतीने फ्री ॲटम्सची एनर्जी ही जास्त आहे, आणि जेव्हा ते बॉन्ड होतात त्यांचे, तेव्हा त्यांची एनर्जी डिवाइड होते, डिस्ट्रीब्यूट होते. सो त्यांची एनर्जी इज लेसर. ठीक आहे. हाऊ डज दिस हॅपन विचारलंय तुम्हाला. दिस हॅपन्स ड्यू टू इंटरॅक्टिव्ह फोर्सेस विच डेव्हलप बिटवीन द न्यूक्लियाय ऑफ 2 ॲटम्स अँड ऑल्सो देअर इलेक्ट्रॉन्स. बघा ना, इथल्या इथे घरातल्या घरातच 10 गोष्टी आहेत, 10 माणसं आहेत, रिपल्शन अट्रॅक्शन चालू राहतं, त्याच्यातच सगळी एनर्जी बाहेर होते बिचाऱ्यांची. These forces may be attractive and repulsive between nuclei of A and B, and those arising from attraction between nuclei of atom A and B. म्हणजेच काय, A आणि B हा दोन ॲटम, आता आपण हे अज्युम करतोय A आणि B, आपला H आणि Cl. A आणि B चं न्यूक्लियस, त्यांचे इलेक्ट्रॉन्स, त्यांचे शेल्स, या सगळ्याचं एकमेकांना ढकलणं, जवळ येणं, ढकलणं, जवळ येणं, बिकॉज दिस आर एनर्जी लेवल्स ना. आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत, त्याच्यात न्यूट्रल्स आहेत, बरोबर ना. त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स पण आहेत बरं का त्या फॅमिलीमध्ये. असे लोक जे काही बोलत नाहीत, पण ते असल्यामुळे लोकांना भीती वाटते. सो असे सगळे ह्या मॉलिक्युल मध्ये असतात, आणि म्हणूनच त्याच्यामुळे त्याची स्टेबिलिटी ही जास्त असते कम्पेअर्ड टू फ्री ॲटम. The balance between attractive and repulsive forces decide whether the bond will be formed or not. लग्न टिकेल की नाही कोणावरती अवलंबून आहे? 2 माणसांवरती आणि त्यांच्या फॅमिलीज वरती. सारखं फॅमिली 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 इंटरफेअर करायला लागले तर काय होणार? सांगा तुम्हालाच माहिती आहे. चला, नाउ when the attractive forces are stronger than the repulsive forces, overlap takes place between the two half-filled orbitals. A bond is formed and energy of the system is lowered. See, जेव्हा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त असतात, इट इज लाईक इंटरकास्ट मॅरेज और इंटरलिंग्युअल मॅरेज. दोन एकदमच वेगळे वेगळे लोक आहेत, पण त्यांना माहितीये की आपण एकमेकांबरोबर सुखी राहणार आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस स्ट्रॉंगर आहेत त्यांचे. रिपल्सिव्ह फोर्सेस किती जास्त आहेत विचार करा. भाषा वेगळी, सगळ्या सिस्टीम वेगळ्या, घरातल्या पद्धती वेगळ्या, सगळं वेगळं, तरी पण ते त्यांचा जो बॉन्ड आहे तो स्टेबल आहे, कारण की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या की हे असंच असणार आहे, आणि तरी आपल्याला हेच डिसाईड करायचं जे आपण ठरवलंय. ठीक आहे ना. सो अशा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस इफ आर स्ट्रॉंगर देन द रिपल्सिव्ह फोर्सेस, overlap takes place between the two half-filled orbitals. A bond is formed and energy of the system is lowered. इकडे यांच्या आई वडिलांची किती पण भांडणं होऊ दे, ते त्यांचे वेगळे जाऊन राहतात. ये हमको पता ही था ये ऐसे ही होगा, हमने एक्सेप्ट करीच लिया था, असं म्हणून ते निघून जात. तुम्ही बसा भांडत, एक तर एक्सेप्ट करा, नाही तर आम्हाला सोडून द्या आमच्या याच्यावर. असं जेव्हा सिस्टीमची एनर्जी लो झाली, याचा अर्थ काय आहे की बॉन्ड इज स्टेबल. This lowering of energy during bond formation is depicted in the potential energy diagram. To understand this, let us consider the formation of H2 molecule and atoms of hydrogen, each containing one unpaired electron. When the two atoms are far away from each other, there are no interactions between them. The energy of the system is the sum of the potential energies of the two atoms, which is arbitrarily taken as 0. बघा, आता ही डायग्राम खूपच इम्पॉर्टंट डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये बॉन्डिंग कसं होतं हे सांगितलंय. हे झालं की आपण आज थांबूया बरं का, तुमचा दुसरा क्लास पण असेल. टोटल एनर्जी ही खूप जास्त आहे, तुम्ही कमी 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 करत येता आणि मग तुम्ही स्टेबिलिटीवरती येता. 2 ॲटम आहेत, हे 2 ॲटम, इकडे एक इकडे एक, खूप जास्त एनर्जी आहे त्यांच्यामध्ये. जेव्हा एनर्जी जास्त असते तेव्हा बॉन्ड होऊ शकत नाही. जेव्हा ते कमी 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 होत जाते, टोटल एनर्जी इज लो, आणि मग इक्विलिब्रियम आली, म्हणजे स्टेबिलिटीकडे आली, मग त्यांचं बॉन्डिंग होणार आहे, आणि मग ते एकत्र ऍज अ बॉन्ड दे कॅन बी अ मॉलिक्यूल. ठीक आहे. आता याचा अर्थ काय आहे? रिपल्सिव्ह फोर्सेस एकमेकांना स्टेबिलाइज करतात.
आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस एकमेकांना मॅनेज करतात. रिपल्शन कमी झालं, अट्रॅक्शन जास्त झालं, याचा अर्थ की बॉन्ड बनण्याकडे आता आपली स्टेज चाललेली आहे. ठीक आहे. आता experimentally it has been found that during formation of hydrogen molecule the magnitude of the newly developed attractive forces contribute more than the newly developed repulsive forces. जर बॉन्ड बनला त्याचा अर्थ काय, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर मोर दॅन द रिपल्सिव्ह फोर्सेस. ॲज अ रिझल्ट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम बिगिन्स टू डिक्रीज. पूर्ण सिस्टीम आहे म्हणजे हायड्रोजन, क्लोरीन किंवा हायड्रोजन, कार्बन, जे काही तुम्ही घेताय, कार्बन, ऑक्सिजन, कुठला पण मॉलिक्युल घ्या आणि त्याची टोटल एनर्जी बघा. जर ती एनर्जी कमी असेल त्याचा अर्थ असा आहे की ते सगळे त्यांच्या त्यांच्या जागेवरती सुखी आहेत, स्टेबल आहेत, आणि म्हणजेच की तो बॉन्ड पण स्ट्रॉंग आहे आणि तो मॉलिक्युल पण स्टेबल आहे. ॲज द ॲटम्स कम क्लोजर टू वन अनदर द एनर्जी ऑफ द सिस्टीम डिक्रीजेस. सिस्टीमची एनर्जी कमी झाली, the overlap increases only up to a certain distance between the two nuclei, where the attractive and repulsive forces balance each other and the system attains minimum energy. म्हणजे stable. At this stage, a bond is formed between the two atoms of hydrogen. If the two atoms are further pushed closer to each other, then the repulsive forces become more predominant. आणखीन त्यांना एकमेकांबरोबर तुम्ही आता असंच करा, असंच करा, असंच करा, आणि एकमेकांबद्दलच्या अपेक्षा वाढल्या की परत काय होतं, मग परत रिपल्शन होतं. हो की नाही. ही ती स्टेज आहे, ही ती स्टेज आहे. ह्याच्या आणखीन त्यांना एकमेकांच्या तुला हे समजायला पाहिजे होतं, तुला ते कळायला पाहिजे होतं, ही कंडिशन आली की परत रिपल्शन, मग एनर्जी वाढली आणि मग बॉन्ड इज अगेन अनस्टेबल. तुम्हाला कळतंय ना मी काय उदाहरण देते. अँड स्टेबिलिटी डिक्रीजेस. इफ atoms containing electrons with the parallel spins are brought close to each other, the potential energy of the system increases and bond formation does not take place. जर त्यांची एनर्जी एकमेकांना मॅचच झाली नाही, त्या पूर्ण सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी खूप जास्त आहे, त्यांचे स्पिन एकमेकांना पॅरलल आहेत, ते काहीच मॅच होत नाही त्याच्यामध्ये, तर तो बॉन्ड बनेल कसा. बॉन्ड फॉर्मेशन डज नॉट टेक प्लेस इन सच कंडिशन अँड ॲज देर इज नो बॉन्ड देर इज नो फॉर्मेशन ऑफ द मॉलिक्यूल. हे सगळं आपण का बघतोय, वी वॉन्ट टू नो की हाऊ द मॉलिक्यूल इज फॉर्म्ड. द मॉलिक्यूल म्हणजे त्याच्यामध्ये पार्ट घेणारे जे ॲटम्स आहेत ते कसे आहेत, त्यांची इच्छा काय, त्यांना काय पाहिजे, त्यांना कसं बघायचंय, याच्यावरती सगळं अवलंबून आहे की ते बॉन्ड बनवतील का नाही बनवणार. करेक्ट ना. आपण आपल्या केमिस्ट्रीला बॉन्ड फॉर्मेशनला माणसांच्या बॉन्ड्सशी जोडलेले. आय होप तुमच्या हे लक्षात राहील. पुढच्या वेळेला आपण ह्याचा पुढचा टप्पा बघूया. इट इज व्हेरी एंटरटेनिंग इफ यू टेक इट इन दॅट वे. ठीक आहे, डोंट वरी. हा लेसन हलका फुलका करण्याचा प्रयत्न करू, तुम्ही फक्त लक्षात ठेवा आणि सिरियसली घेऊ नका. मजा म्हणून समजून घ्या आणि सिरियसली टर्म्स लक्षात ठेवा. देन ओनली द केमिस्ट्री विल हेल्प यू. चला पुढच्या वेळेला भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. बाय मुलांनो. बाय मॅम. बाय मॅम.